पद्मश्री किताबाने सन्मानित प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर विकास महात्मे यांचं आपण जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया. नमस्कार. थँक्यू. तुम्ही रेसिप्रोकेट केलं, प्रतिसाद दिला तर बरं राहील. कारण मी सगळीकडे सांगतो, मी म्हणजे पहिले मला असं वाटत होतं की मी एका ठिकाणी मिसफिट आहे, पण इथे आल्यावर अजून ॲडिशन झाली. मी आत्ता सांगितलं की राज्यसभा सदस्य 6 वर्षासाठी होतो, पण तरीही कोणी जर मला म्हटलं की 2 शब्द बोला तर मला घाम फुटतो. पण 2 ऑपरेशन करा असं जर म्हटलं तर ते सोपं काम आहे. पॉलिटिक्समध्ये मी सगळ्यांना सांगतो की मी काही राजकारणी नाही आहे. मी लोकनीती करतो, राजनीती नाही करत. नैतिक लोकनीती करतो. माझी काही ब्रेकिंग न्यूज नसते. आणि समाजात पहिलेपासून चॅरिटेबल ट्रस्ट चालू करून हॉस्पिटल चालू केलं तर ती समाजसेवा काही वाढायला प्रश्न पडायचा पैशाचा वगैरे, तर हे राजकीय क्षेत्रातून जास्त करता येईल याच्यामुळे मी याच्यात आलो. त्याच्यामुळे मी आजही सगळ्यांना सांगतो की राजनीती ही सत्तेसाठी असते. माझी नैतिक लोकनीती जी आहे ती समाजाचं मला चांगलं वाटतं म्हणून ते लोकांची सर्व्हिस करता यावी या दृष्टिकोनातून आहे. त्याच्यामुळे नेहमी मला सगळेजण म्हणतात तू त्याच्यात मिसफिट आहेस, पण इथे आल्यावर आणखी एक लक्षात आलं साहित्यात मी पूर्णपणे मिसफिट आहे. पण फार चांगलं वाटलं इथे येऊन. कारण आहे त्याला. या इथे आता आपण ज्यांचा व्हिडिओ पण पाहिला असे आमचे शंकर बाबा, विदर्भातले, अमरावतीचे, माझा डिस्ट्रिक्ट आहे तो, त्यांना आता डॉक्टर शंकर बाबा पापळकर वगैरे म्हणतो, पण आम्ही तिथे शंकर बाबा म्हणतो. आणि त्यांच्या याच्यात आत्ता जिचा उल्लेख नाही, खूप गोष्टी या सांगण्यासारख्या, पण मी तुम्हाला सांगतो, आत्ता आपण सगळ्यांनी मतदान केलं, पण अनाथांचं, ज्यांना कोणी नाही, जे सर्व दृष्टीने दिव्यांग आहेत, अशा सगळ्यांचं 60 लोकांचं मतदान, आणि त्यात प्रत्येकाच्या नावासवर बाबा म्हणून जर कोणी असेल तर ते शंकर बाबा होते, अशांचं त्यांनी करून घेतलं. आणि ज्या मुलीचं त्यांनी MPC सिलेक्शन सांगितलं, ती भारतातली पहिली आहे जी अंध आहे, पण त्याच्यासोबतच ती अनाथ आहे. अनाथ आणि अंध ही पहिली MPC सिलेक्टेड मुलगी आत्ता जी आपण सांगितली ती त्यांच्याकडे. अशी शंकर बाबा. तसंच आताच ज्याचे आपले प्रमुख पाहुणे जे आहेत ते डॉक्टर विश्वास पाटील साहेब, त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तसंच डॉक्टर दामोदर खडसे, या इथे बसलेले सगळेच डॉक्टर आहेत. डॉक्टर दामोदर खडसे, डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, डॉक्टर माझे कलिग आत्ताच त्यांनी सांगितलं डॉक्टर तात्याराव लहाने, आणि ज्यांच्या कविता ऐकण्यासाठी आणि त्यांचा कवी संग्रह, तसंच ऑडिओ कविताचा संग्रह, आणि खरे पाहायला असता जे माझे मित्र आहे असे डॉक्टर अतुल पाटणे, आणि तसंच त्यांच्या आई आणि समोर बसलेल्या अंशू ताई बहिणी, आणि त्यांचे चिरंजीव आणि मुलगी आरुषी, अक्षत, इतर सर्व मान्यवर. अतुल पाटण्यांबद्दल सांगायचं म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मी एकदम वैज्ञानिक दृष्टिकोनवाला माणूस आहे. मी सगळीकडे एव्हिडन्स आणि असं करूनच मगच जातो. मला एकाने म्हटलं होतं, साहित्य एकाने, की मैं मेरे दिल की भावनाएं आपको बताना चाहता हूँ. मी त्यांना म्हटलं दिल वगैरह की कोई भावना नहीं रहती, दिल में कुछ भावना नहीं रहती, मैं मेडिकल सीखा हूँ, ब्रेन से भावना निकलती है. आता अशा याच्यात म्हणून मी म्हटलं मला मी एकदमच मिसफिट आहे त्या सगळ्या याच्यात. तर पण पाटणे साहेबांची खासियत आहे की त्यांच्यासोबत तुम्ही जुळले की नेहमी जुळूनच राहता. कमिशनर म्हणून नागपूरमध्ये सुरुवात झाली आमच्या मैत्रीची, आणि मला त्यांच्यातली क्रिएटिव्हिटी खूप आवडली. प्रत्येक गोष्ट नाविन्यपूर्ण पण चांगल्या रीतीने इम्प्लिमेंट करून घेणे. आता तुम्ही कवी मन पाहिलं असेल, पण बाकीचा एक भाग सांगतो, हिस्सा सांगतो. त्यावेळेस त्यांनी खूप साऱ्या स्कीम्स नागपूरमध्ये नवीन आणि चांगल्या
लोकांच्या उपयोगी अशा आणल्या. त्याच्यातली जी एक छोटीशीच गोष्ट सांगतो मी, की मुस्लिम बांधवांमध्ये आपल्या की जन्म झाल्याबरोबर काय म्हणतो आपण त्याला, कतना करतो. त्याच्या याच्यात पेनिसच्या समोरचा प्रोट्युशियल भाग जो असतो तो कट केला जातो. तर ते मुलं करतात आणि ते एकदमच क्रूड मेथडनी असल्यामुळे बाळ रडत राहतं, खूप त्रास होत असेल बाळाला असं त्यांना वाटतं. म्हणजे जे कोणाच्याच लक्षात आलेलं नाही, माझ्या तरी आत्तापर्यंत कोणी असं लक्षात आणून दिलेलं नव्हतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी स्कीम आणली की प्लास्टिक सर्जन ते काम करेल आणि जेणेकरून त्या बाळाला अपाय पण नाही होणार आणि रिलिजियस जी प्रोसिजर आहे ती पण. तर हे पहिल्यांदा ती स्कीम नागपूरमध्ये राबवून घ्यायचं काम करणार. म्हणजे जे बाळ बोलू शकत नाही, आपल्या वेदना सांगू शकत नाही, ज्याच्या कोणालाच कळतसुद्धा नाही की तिच्यात हे किती त्रास होत असेल, त्या वेदना त्यांच्या मनापर्यंत पोहोचल्याच नाही, तर त्याच्यासाठी उपाययोजना करून त्यांनी त्या इम्प्लिमेंट करून सर्वात बाळांपर्यंत पोहोचवल्या. हे खरंच फार मोठं काम आहे. आणि माझ्या लक्षात आलं की त्यांचं आता आपण जे म्हणतो कविमन, तसं कविमन आहे आणि त्या वेदना त्या सगळ्यांच्या समजू शकतात. त्याच्यानंतर गडचिरोलीत ते डिस्ट्रिक्ट म्हणजे कलेक्टर म्हणून होते. बहुतेक कलेक्टर म्हणून गडचिरोली जायला कोणी तयार नसतं, तुम्हालाही माहिती आहे, कारणं खूप आहेत. आणि तिथे तिथल्या मुलांसाठी म्हणजे खूप साऱ्या योजना होत्या. त्याच्यातली एक योजना अशी होती की आपण फिरतं रुग्णालय तयार केलेले होते आणि डोळ्यांच्या याच्यासाठी खास चेकअप. त्या गाडीचं वैशिष्ट्य पुष्कळ असतील, पण मी एक सांगतो की आम्ही म्हणजे आमच्या ट्रस्ट आणि याच्यातर्फे त्या फिरत्या याच्यातून जवळपास सगळ्यांचं चेकअप केलं आणि त्या तिथे 20,000 विद्यार्थी शाळेतल्या जेवढे होते त्यांच्या सगळ्यांचं चेकअप केलं आणि 2,000 चष्मे दिले. मी जेव्हा चष्मे दिले म्हणतो ना, तर त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही, पण मी तुम्हाला सांगतो चष्मा दिल्यावर त्या मुलाचं पूर्ण जीवन बदलतं. ते कसं ते लक्षात घ्या. ज्या मुलाला फळ्यावरचं दिसत नाही, तो वाचू शकत नाही अक्षर, पाठीमागे बसून किंवा बेंचवर बसून, तो अभ्यासात लक्षच नाही देऊ शकत. जे दिसत नाही ते त्याला समजणार कसं आहे. आणि मग आईवडील काय म्हणतात, तो मुलगा ना हुशार नाही आहे, त्याचा मोठा भाऊ आहे ना तो हुशार आहे, हा हुशार नाही, याचं अभ्यासात लक्षच नसते, त्याला बाकीच गोष्टी आवडतात. आता हे असं का होतं? पण कारण त्याला दिसतच नाही. तो हुशार आहे पण त्याला दिसत नाही फळावरचं. म्हणजे हे जीवन बदलवण्याचं त्या विद्यार्थ्यांचं जीवन, गडचिरोलीतले कधीच गेले नसते ते चष्मा घ्यायला आणि त्यांचे पूर्ण आयुष्यभर ते अशिक्षित राहिले असते. त्यांचं पूर्ण जीवन बदलवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते डॉक्टर असतात. म्हणजे हा जो फरक आहे हा खूप महत्त्वाचा आहे की लोकांच्या सेवेसाठी त्यांनी ते सर्व काही केलेलं आहे. त्याच्यासोबतच त्याच्यानंतर ते पेट्रोलियम मंत्रालयात होते दिल्लीत वगैरे. त्यांच्यासोबत जर तुम्ही कधी बसाल तर वेळ कसा जातो ते कळणार नाही. कारण ते इथे त्यांनी खूप अशा हृदयस्पर्शी कविता लिहिलेल्या आहे. पण तसं जर बैठकीत बसलं तर तसं काही नाही आहे. खूप सारे विनोद असतात आणि तुम्ही चांगल्या रीतीने तुमचा वेळ जातो, एकदम आनंदाने राहू देऊ शकतो. आणि जसे उत्कृष्ट कवी आहेतच आता पाहिलेलं आपण, उत्कृष्ट ऑफिसर आहेत म्हणजे किंवा इम्प्लिमेंटर्स आहे किंवा नवीन कल्पना घेऊन त्या इम्प्लिमेंट करणार आहे, तसेच उत्कृष्ट पुत्र म्हणायला पाहिजे, मुलगा म्हणायला पाहिजे. कारण त्यांच्याजवळ आई राहते. मी नेहमी त्याच्यात अंशुजींचा पण खूप मोठा वाटा आहे, कारण सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मी नेहमी माझ्याकडे आलेले आहे ते बरेच वेळा, तर मलाही चांगलं वाटतं त्यांना पाहून. तसंच उत्कृष्ट मित्र पण आहे. त्याच्यासोबतच मला एक दोन गोष्टी आणखी सांगाव्याशा वाटतात की बहुतेक अंशुजीचं आणि यांचं लव्ह मॅरेज आहे. माझंसुद्धा लव्ह मॅरेज आहे, म्हणजे मॅरेज पहिले आणि लव्ह नंतर. पण तरीसुद्धा त्यांच्या घरात म्हणजे मी सांगू शकतो की आई आहेच, तसंच सगळ्यांना घेऊन चालणं. मी त्यांच्याकडे राहिलेलो आहे, तर सर्वांना घेऊन चालणं हे त्यांचा स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की एक उत्तम मित्र म्हणून मी काही फक्त कवितेच्या याच्यात नाही, पण मित्र म्हणून या इथे आलो आणि मला या इथे त्यांनी बोलावलं, माझा
आदरातिथ्य केलं त्याच्याबद्दल मनापासून मी त्यांचे आभार मानतो. आणि कवितेशी म्हणजे जसं माझ्या बायकोने सांगितलं की एखादी गोष्ट त्याच्याबद्दलही सांगतो. जसं अंशू मॅडमवरून लक्षात आलं की मला एक वेळ विचारलं होतं टीचरनी की कविता आणि निबंधमध्ये फरक काय. अर्थातच मला काही उत्तर देता नाही आलं, पण माझ्या बाजूच्यांनी सांगितलं प्रेमिका के मुंह से निकला हुआ एक शब्द भी कविता लगती है और पत्नी के मुंह से एक शब्द भी निकलता है तो निबंध लगता है. धन्यवाद. मला माझे तुम्ही सत्कार केल्याबद्दल थँक्यू.